नक्कीच कॉमेंटेटर गौरंगदा एक मोठा फटका येऊ दे. सीमा रेषा पार पार यांना. नक्कीच चेंडू सीमा रेषा नाही. चौका. चला नाणेफेकी होत आहे. शिवा यांच्याकडनं नाणेफेकी होणार आहे. येऊ ठाण्याचा कॉल. येऊ ठाण्याने टॉस जिंकलेला आहे. तर तुमचा डिसिजन काय असेल? बॅटिंग नक्कीच बॅटिंग घेतलेली आहे. तर किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 60-65 धावांचं आव्हान आहे. करण्याचा प्रयत्न असेल तर तुम्हाला गोलंदाजी करा. कितीपर्यंत थांबवणार तुम्ही? आम्ही 50च्या आत थांबू. नक्कीच. तर दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. चला लगेच त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सुरुवात तर आपल्या काळभा देवीचे जितकेही स्वयंसेवक आहेत सर्वांना विनंती करतोय लगेच मैदानाचा ताबा घ्या. बाउंड्री लाईनच्या बाहेर जितकेही बॉल जातील लगेच मैदानाच्या आत ते पुन्हा एकदा पोहोचवायचे आहेत. कारण एका बड्याच विलंबानंतर आपण आता सामन्याला करतोय सुरुवात. चला आघाडीचे फलंदाज पाठवा आणि एक एक्स्ट्रा प्लेयर म्हणजे एक तुमचा अतिरिक्त फलंदाज सुद्धा पाठवा स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने. कारण ही स्पर्धेचा नियम सुद्धा आहे तो. वेळ वाचवण्याकरिता आपण या नियमांना आज मैदानाच्या आत प्रात्यक्षिक त्यांचा पाहतोय. चला पंच देखील पोहोचलेत. फलंदाज देखील पाठवा. 3 फलंदाज पाठवा एकंदरीत. आपण पाहताय सह्याद्री चषक 2026 अगदी फ्री एंट्री असणारी ही स्पर्धा. ॲडव्होकेट राकेश राजपूत आणि काळबादेवी स्पोर्ट्स क्लब यांच्या संलग्न पुरस्कृती स्पर्धा आपण पाहतोय. गेल्या 3 दिवस अगदी मैदानाच्या आत धुमाकूळ घातला या स्पर्धेने आणि ऑनलाईन सुद्धा या स्पर्धेची चर्चा होते कारण फ्री एंट्री स्पर्धा आहे आणि फ्री एंट्री स्पर्धा असूनही पारितोषिकांची अगदी अक्षरशः लयलूट आपण पाहतोय. मग राजपूत दादांच्या सोबत जर आपण पाहिलं त्यांचा पूर्ण मित्र परिवार देखील आज तयार आहे आणि त्यांच्या मार्फत देखील पारितोषिके लावली गेली आहेत. तरी चला आघाडीचे फलंदाज पाठवा प्लीज. एकत्रित 3 बॅटर पाठवा. स्पर्धेचा हा नियम आहे आणि जर आपण पाहिलं तर पारितोषिकांची जसं मी म्हटलं लयलूट तर आहेच. प्रेक्षकांना बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडल्यानंतर 100 रुपयाचं पारितोषिक लगेच दिलं जात आहे.
आणि त्यासोबतच खेळाडूंसाठी जर पारितोषिक आपण पाहिली तर प्रत्येक एका कामगिरीकरिता तुमचा सन्मान आहे. विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा आमिर जाधव यांच्यातर्फे 1,000 रुपये आहेत. सलग ते 3 षटकार जर लगावले तर विष्णू खुरूप यांच्यातर्फे ते 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. आणि त्यानंतर जर आपण मेडनवर केली तर राम दादा यांच्यातर्फे 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि जर कोणी या स्पर्धेत 6 चेंडूंमध्ये 6 षटकार जर खेचले तर 2,000 रुपयांचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येईल. बाहेर जसं आपण पाहिलं कॅच जर आपण पकडली तर विष्णू मदन यांच्यातर्फे प्रेक्षकांसाठी 100 रुपये आहेत. आणि त्यासोबतच 6 बॉल 6 षटकार खेचले तर 2,000 रुपये परमेश्वर बदन दादा यांच्यातर्फे देण्यात येतील. तर चला सामन्याला सुरुवात होतोय पण अजूनही फलंदाज पोचलेले नाहीयेत. त्याचं काही कारण अद्याप कळलेलं नाही आणि येऊर तुमचा एक एक्स्ट्रा खेळाडू देखील पाठवा कॉम्बॉक्स मध्ये. 3 खेळाडू पाठवायचे नक्कीच. किशोर दादा तेच सांगतायत की 3 बॅटर एकत्रित मैदानाच्या आत जाऊ द्या. जर तुमचा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असेल तर दोघांनाही पाठवा. मग जेव्हा तुम्हाला वाटेल लेफ्टीला पाठवायचं तेव्हा लेफ्टीला पाठवा, रायटीला पाठवायचं तेव्हा रायटीला पाठवा. कारण जोपर्यंत तो खेळाडू आत जाणार नाही तोपर्यंत मॅच देखील सुरू होणार नाहीये आणि म्हणूनच पंच देखील तेच सांगतायत तुम्हाला. हा नक्कीच. आपण जर स्पर्धेचा नियम पाहिला तर सिंगल वाईड आहे म्हणजेच चेज वाईड नाहीये आणि एक सिंगल वाईड आहे. पंच आपण देखील त्या गोष्टीकडे लक्ष द्या कारण बॅटर किती जरी शफल झाला तरी एकच सिंगल वाईडच आपण ठेवलाय आणि त्या स्पर्धेचा नियम देखील आहे आणि टच नो आहे. तर त्या गोष्टीकडे लक्ष द्या. पॉपिंग क्रीजला जर तुमचा बाय टच जरी झाला साईड लाईन किंवा फ्रंट लाईन तरी तो नो बॉल घोषित करण्यात येईल. चला सामन्याला पुन्हा एकदा आता होते सुरुवात. दोन्ही संघांना देऊयात शुभेच्छा आणि आपण पाहताय सह्याद्री चषक 2026 हा महासंग्राम पहिलं पर्व आणि यातच नक्कीच सर्व काही आहे. तर प्रेक्षकांना देखील विनंती आहे मैदानाच्या बाहेर आपण देखील सज्ज व्हा. 100 रुपयांचं पारितोषिक आपल्या नावावर करण्याची एक नामी संधी तुमच्याकडे सुद्धा आहे. पॉवर प्लेचं एक बंधन असेल. पॉवर प्लेच्या त्या बंधनात जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील पण त्यानंतर सर्कलच्या आत उर्वरित 4 षटकांसाठी 2 खेळाडू सर्कलच्या आत असतील. ही देखील एक विशेष विशिष्ट आपण पाहतोय या स्पर्धेचं. चला मॅचला होते सुरुवात. दिवस क्रमांक 3 फायनल डे आणि फायनल दिवसातील हा 3रा सामना. पहिलाच बॉल यावेळेला ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर आहे. पंचांचा निर्णय देखील आलाय. वाईट बॉल येतोय. धावांचा श्री गणेशा देखील झालाय आणि येऊर या संघाचा येऊर म्हटलं नक्कीच तर येऊर हिल्स देखील अगदी एक चांगलं टुरिस्ट स्पॉट म्हणून आज ठाण्यामध्ये आपण पाहतोय. तिथूनच बिलॉंग करणारा हा संघ देखील आहे. आदिवासी गटात आज त्यांची प्रवेश देखील आपण पाहतोय. यावेळेला कट करायचा प्रयत्न पॉइंट आणि कव्हर रिजन मध्ये नक्कीच हा बॉल गेलाय. 1 धाव तर मिळाली आहे. दुसऱ्याचा आता प्रयत्न होत नाहीये कारण फिल्डिंग चांगली झाली आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्या 2 बिनगडी बाद. कालच्या रात्री जर आपण पाहिलं तर देवगडला पुन्हा एकदा यंगस्टार चषकात महाराष्ट्राचा बायकरमॅन केतन म्हात्रे पुन्हा एकदा झळकलाय. 7वी व्हेकल 7वी 4 व्हीलर आता त्याच्या नावावर देखील दर्ज झाली आहे. खेळ असा करा की लोकांना तुमचं नाव लक्षात ठेवावंच लागेल कारण ही संधी आहे. आता प्रवेश शुल्क नाहीये. फक्त तुमचा दर्जेदार खेळ दाखवायचा आहे आणि यावेळेला तो दर्जेदार खेळ गोलंदाजांनी दाखवलाय. सेलिब्रेशन केलेलं नाहीये. पहिला गडी होतोय बाद. नक्कीच आज मला वाटतंय लंच मध्ये डाळ भात नसेल आमच्या. आज रविवारचा दिवस आहे आणि आज चिकनची ऑर्डर देखील देण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसात जर आपण पाहिलं तर जेवणाची सोय देखील अगदी दर्जेदार राहिली आहे आयोजकांमार्फत. यावेळेला समोरची दिशा निवडली आहे. वेकेंट एरिया आहे. खेळाडू आहेत तिथे. 1 धाव मिळते. एकावरच आता मानव देखील लागतंय समाधान आणि यानंतरचे दोन्ही संघ आपण तयारीत राहायचंय. फर्स्ट इनिंगच्या ब्रेक मध्ये टॉस होईल. तर किशोर दादा पुढच्या दोन्ही संघांना आपण नक्कीच कॉन्टॅक्ट देखील करूयात कारण इनिंग ब्रेक मध्ये तो टॉस होईल
डहाणू कोसमाड आपण देखील लगेच या, कारण मला माहिती आहे लांबवरचा पल्ला तुम्ही देखील पार करताय. पण त्याआधी मैदानाच्या आत जर पाहिलं तर गोलंदाजी करणारा संघ म्हणजे नक्कीच आता एक चांगली कामगिरी आपण त्यांची पाहतोय. अगदी रोखून ठेवलंय. नवापाडा बोरिवलीचा हा संघ आपण पाहतोय अगदी वेळेत उपस्थित देखील राहिले होते. अगदी लांबवरून त्यांचा देखील हा प्रवास आपण पाहिलाय. पुन्हा एकदा झेलबाद आता होईल का? फलंदाज नाही, आता वेळ आहे आणि या वेळेस फायदा देखील उचललाय. 2 धावा देखील पूर्ण केल्यात. 2 धावा आपण पाहतोय पहिल्या षटकात. कृष्णा चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय वो किसना आहे आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी देखील तो करतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदलताना आपण पाहिलं. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पॉवर प्लेच्या त्या बंधनात अगदी चांगली गोलंदाजी करतोय. रोखून ठेवलंय फलंदाजांना. षटकार चौकार आलेले नाहीयेत. पण आता यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न नाही होऊ शकला यशस्वी, कारण बॉल रेंजच्या खूप जास्त बाहेर होता. पंचांनी सर्व गोष्टी पाहिल्या आणि त्यानंतर त्यांचा निर्णय देखील कळवलाय. अतिरिक्त ही धाव येते. यावेळेला सुद्धा सफल झाले. स्ट्रोक सफल करण्याचा प्रयत्न केलाय. पाठलाग सुरू आहे. नाही थांबणार आहे बॉल. होतोय फरार. धावा मिळतील पूर्ण 4. हा येतोय सह्याद्री चषक चौकार. नक्कीच अक्षय गावस्करांचे देखील मनपूर्वक आभार आहे. ज्याप्रमाणे त्यांनी हे मैदान आज उपलब्ध करून दिलंय. या परिसराला लाभलेलं एक फुल ग्राउंड ज्याला म्हटलं जातं, अगदी गवत आहे चौबाजूला आणि एक हे मैदान असं आहे या विभागाला लाभलेलं जिथे मोठमोठ्या स्पर्धा देखील होऊ शकतात आणि ते मैदान राखण्याचं काम आज अक्षय गावकऱ्यांनी देखील केलंय. लेजंड खेळाडू सुद्धा आहेत, पण आज यंगस्टर देखील त्याच पद्धतीने हे मैदान त्यांनी राखलंय. मग मैदानाची ग्रास कटिंग असेल, मैदानाची खेळपट्टी अगदी नीटनेटकी ठेवणं असेल, बाउंड्री लाईन लगत ते बाउंड्री रूप्स असतील, म्हणून त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा कधी मी सुद्धा मोडमध्ये कॉमेंट्रीसाठी येतो, माझा मुक्काम नक्कीच अक्षय गावातच असतो, कारण त्या गावात मिळालेलं प्रेम आणि तिकडे माझे जे मित्र आहेत नक्कीच त्यांना देखील कौतुक करावं लागेल त्यांचं सुद्धा. आणि त्यामधील महत्वाचं नाव म्हणजे पार्थ म्हात्रे. त्याचा देखील हा उल्लेख होतोय आणि तो करणं देखील गरजेचं आहे, कारण स्पर्धा कुठेही असू द्या या विभागात पार्थ आणि पार्थच माझ्यासोबत असतो. ज्याप्रमाणे कृष्णांच्या सोबत पार्थ होते, माझ्यासोबत देखील पार्थ आहे. मैदानाच्या षटक क्रमांक 1 देखील आता पूर्णत्वास आलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 10 आपण पाहतोय. एक गडी नक्कीच बाद झालाय, पण त्यासोबतच 10 धावा सुद्धा आल्यात. आता ऐका, पॉवर प्लेचं षटक संपलंय. सर्कलच्या आत 2 खेळाडूच फक्त ठेवायचे आहेत. बाकी सर्व खेळाडू आपण मैदानाच्या बाहेर ठेवू शकता. हा एक आगळावेगळा नियम या स्पर्धेमार्फत आपण पाहतोय. म्हणजेच काय तर हे मैदान फलंदाजांसाठी पोषक आहे, पण गोलंदाजांसाठी सुद्धा ही मुभा आहे की तुम्ही आता एक्स्ट्रा प्रोटेक्शन घेऊन तुमची गोलंदाजी करू शकता. यावेळेला बेखिट करण्याचा प्रयत्न होता. अगदी गर्रकन वळला. यावेळेला पण फलंदाज वळलाय. अपील झाली आहे. अपील मध्ये आपण जर पाहिलं तर जल्लोष जास्त होता, आत्मविश्वास कमी आणि म्हणूनच नाही मिळत आहे आता फलंदाजाला आउट होण्याची हमी. फलंदाज सेफ आहे अजूनही. यावेळेला नाही, यावेळेला अगदी सफल झाले. फटका तर खेळलाय, पण हे बोरिवलीकर आहेत, हे देखील चुका करणार नाहीत. विकेट बाद. अशी आहे की या सामन्यातील विजेता संघ पहिल्या सामन्यातील विजेत्या संघासोबत खेळणार आहे. म्हणजे आरे बॉईज जो एक संघ सामना 1 जिंकत असताना आता झाडांच्या खाली आराम करतोय, त्यांच्यासोबत या संघातील विजेता संघ खेळेल. नवापाडा बोरिवलीचा संघ म्हटल्यानंतर नॅशनल पार्क, ज्या नॅशनल पार्कला राखण्याचं काम या सर्वच गावकऱ्यांनी केलं, त्याच गावकऱ्यांनी आज एकत्रित येत असताना हा क्रिकेटचा संघ देखील बांधलाय. आज एक मात्र मुंबईमधील नॅशनल पार्क आपण पाहतोय, संजय गांधी नॅशनल पार्क, आणि तिथेच हे जंगल राखणारी ही माणसं आपण पाहतोय. आणि त्याच माणसांना आज क्रिकेटचा छंद देखील आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा देखील ते खेळण्याकरिता आलेत. मुंबईसारख्या ठिकाणात आजही नॅशनल पार्क ज्यांनी राखलंय, सरकार तर नक्कीच कार्य करते, पण ही देखील मंडळी अगदी प्राण्यांच्या सोबत त्यांचा वावर एकत्रित राहत असताना प्राण्यांना कुठलीही इजा न देता कित्येक वर्ष त्या विभागात राहत आहेत.
यावेळेला फुल टॉस होता. मोठा प्रहार का केला नाही हा देखील एक प्रश्न असेल. पण आता पाहता पाहता काय घडलंय पहा. चुकीच्या दिशेने थ्रो झाला. जर बॅटिंग यांच्या दिशेने थ्रो असता तर अडचणी वाढल्या असत्या. अरे बॉईज आपण देखील तयारीत राहायचंय. यानंतर आपला सामना असेल. या संघातील विजेत्या संघासोबत आपण देखील वेळेत उपस्थित राहिला होतात आणि त्याचंच कौतुक देखील करतायत आयोजक सुद्धा. पण या मॅच नंतर लगेचच तुमची मॅच असेल. या सामन्यात विजेत्या संघासोबत क्वार्टर फायनलचा सामना आपण खेळवणार आहोत. कारण आजच्या दिवसात 8 संघ आदिवासी गटातील आपण पाहतोय. मॅचची कड लागली आहे. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चाललाय हा बॉल. जोपर्यंत फेकी येईल एक धाव सहजरित्या पूर्ण होते. यष्टीरक्षकांचं चांगलं कार्य आपण पाहिलं. एकच धाव. धावसंख्या आता पुढे सरसावली आहे ती म्हणजेच 13 धावांवर. आदिवासी गटातील हे सर्वच खेळाडू आपण पाहतोय. महाराष्ट्रातील एक अविभाज्य असा हे गट म्हणजे आदिवासी गट. अगदी वनरक्षक जरी म्हटलं तरी चालेल. कारण ज्याप्रमाणे त्यांचं आज कार्य राहिलंय कौतुकास्पद आहे. यावेळेला ही एक धाव मिळते आणि एका धावेनिशी षटकाची देखील आता होते समाप्ती. आणि या षटकाची समाप्ती अखेरीस धावसंख्या आता झाली आहे 14. पहिल्या षटकात आपण पाहिलं कृष्णा याला त्यांनी देखील 10 धावा खर्च केल्या. पण या षटकात हर्षलने आपला दबदबा कायम ठेवलाय. धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या आहेत 4. आणि यानंतर षटकाची झाली आहे समाप्ती. मिळेल संधी आमच्या डीजेला. संघ आदिवासी गटातले खेळणार आहेत आणि त्याच आदिवासी समाजातील एका व्यक्तीला पद्मश्री या वर्षात आपण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातर्फे देण्यात देखील आलंय. तारपा वादक आपण जर पाहिलं तर भिकल्या लाडक्या धेंडा यांना देखील पद्मश्री हे देत असताना नक्कीच पुरस्कृत करण्यात आलंय. तारपा वादक अगदी आपण जर पाहिलं तर तारपा हे वाद्य अगदी 7 समुद्र पार नेण्यामध्ये त्यांचा देखील एक मोठा हात राहिला होता. आणि त्यांचा सन्मान त्यांचा बहुमान वाढवणारा हा षटकार आलाय. अगदी फेकूनच दिलाय सीमारेखा बाहेर षटकार. यावेळेला पुढे सरसावत हा स्ट्रोक खेळायचा होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने आता फाईन लेग कडे निघून चाललेला हा बॉल. चांगलं कार्य आपण पाहिलं आउटफील्ड मध्ये. 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. धावसंख्या पुढे सरसावते आणि इथं जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 धावांवर. नवापाडा बोरिवलीतील हे संघाने आतापर्यंत रोखून ठेवलंय फलंदाजांना. आतापर्यंत तो गेअर शिफ्ट झालेला नाहीये. पण जसं आपण हाणामारीच्या षटकांमध्ये वळू तो गेअर देखील शिफ्ट होईल. ती मोठे फटकेबाजी देखील येईल. पण काय रिव्हर्सचा षटकार आपण पाहिला. या वेळेला सुद्धा बिगिट करायचा होता. लाऊड अपील आहे. पण फलंदाज तर सेफ आहे. आणि पंच सांगतायत की आपण लाईन मिस करताय. पिचिंग पाहिली पंचांनी. लेग स्टंपच्या बाहेरची पिचिंग होती आणि त्याचमुळे फलंदाज सेफ आहे. यावेळेला बॉल उडलाच नाहीये. अगदी जर पाहिलं तर बाउन्स नव्हता बॉलमध्ये. थोडासा खालूवर राहिलाय हा बॉल. वाईट बॉलचा येतो इशारा. वाईट बॉल आलाय. यावेळेला सुद्धा बेगिट करायचा होता. अपील झाली आहे. अपीलला उचलून देखील धरलंय फलंदाज बाद.
जे संघ आता आले असतील मैदानाच्या आत आमच्या कॉम्बॉक्स पर्यंत या आणि आम्हाला कळवा की आपला संघ आलाय. वानगाव, कोसबाव, पोवडा संघ आपण जर आला असाल तर नक्कीच आपली उपस्थिती दर्शवा, जेणेकरून आयोजकांना देखील समजेल की आपण आलेले आहात. यावेळेला काहीसा वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय, पाठलाग होतोय, पण नाही थांबत आहे बॉल. पुन्हा एकदा मिळतील 4. हा येतोय चौकार. त्याची मागणी होती मला वाटतं. मैदानात पाणी घेऊन जा प्लीज. धावसंख्या 29 धावसंख्या झाली आहे. 29. हॅलो 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 चेक. हॅलो 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 29 नंतर आलेला हा नो बॉलचा इशारा. फ्री हिट येतोय आता. पुढील बॉल असेल फ्री हिट. ओव्हर दी बेस्ट आपण नो बॉल पाहिला आणि त्यावर आता फ्री हिटची संधी आहे. संधीचं आता सोनं करतील का पाहावं लागेल. फलंदाजाकडे ती क्षमता आहे. मोठा फटका आता खेळायला पाहिजे. यावेळेला मोठा फटका जर खेळलाय, समोरची दिशा निवडली आहे आणि बॉलला फेकूनच दिलंय सीमारेखा बाहेर. षटकार येतोय 6 धावा. पुरेपूर फायदा आता उचललाय फलंदाजाने. या वेळेला पुन्हा एकदा चूक होतेय. घडतंय काय? वाईट बॉलचा येतोय इशारा. बेगीट करायचा होता. या वेळेला मिड विकेटच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल करतोय. एकच धाव मिळेल आता असं वाटतंय, पण पाहूया घडेल काय. नक्कीच ती एकच धाव. या वेळेला मनगटी फटका. वा वा वा, काय पाहूया. पुन्हा एकदा कॅच देखील पकडली आहे. ये मित्रा ये, लगेच मंचावर ये. फेकूनच दिलंय. मिड विकेट सीमारेखा बाहेर षटकाराकरिता. पुन्हा एक सुद्धा यावेळेला सुरेख लांब लांबच मारलाय. पुन्हा एकदा षटकार आलाय.
करता आणि हॅट्रिकची संधी सुद्धा राकेश राजपूत यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या आगमनाकरिता आलेला हा षटकार. शॉर्ट बॉलचा वापर, अतिरिक्त खांद्यांचा जोर लावला आणि आता पुन्हा एकदा तंबी मिळाली आहे आता पंचांतर्फे 1 फॉर दी ओव्हरचा इशारा. आणि यासोबतच 50 धावा देखील पूर्ण होत आहेत. धावसंख्या आता 51. पुन्हा एकदा मोठा फटका, सजनी चली साजन के घर. यावेळेला सुद्धा षटकार आलाय आणि 500 रुपयांचं पारितोषिक देखील या फलंदाजांसाठी आता दिलं जाईल. आता बघ संध्याकाळी जसं जसं होईल 100 अजून वाढतील. शेंगदाणे मला त्याच्या हातात दिसत आहेत. म्हणजे मला वाटतं प्रोग्राम आहे की काय. नो बॉल आहे, फ्री हिट आहे. पुन्हा एकदा 4 मध्ये 4 आता ठोकेल का फलंदाज. उन्हातला आपण पाहतोय. पुन्हा एकदा बिग हिट केलाय आणि हा बॉल सुद्धा हवेच्या लाटांवर स्वार होत षटकार आलाय. चला कॅच धरलीये का, कॅच पकडली आहे का. नाही नाही नाही, खरा खेळाडू मला वाटतोय. बरसलाय आता मैदानाच्या. 4 मध्ये 4 आले आहेत. 5 मध्ये 5 येतील का. बॉल चाललाय हवेच्या लाटेंवर स्वार होत. परमेश्वर दादा फोनवर मला वाटतं नोट आता ऑर्गनाइज करतायत की काय. 5 षटकार. हे बघा पुरस्कर्ते आहेत आणि 15 चेंडूंमध्ये 49 धावांवर फलंदाजी सुद्धा करतोय नवनाथ. पुढील एका बॉलवर जेव्हा नवनाथकडे स्ट्राईक येईल, जर त्याने एअर स्ट्राईक केला तर 2000 रुपयांचं पारितोषिक सुद्धा आहे. आणि कोण म्हणतंय या स्पर्धेमध्ये काही नाहीये. बघा ना, पारितोषिक आहेत. एकूण 1 वैयक्तिक पारितोषिक आहेत. प्रेक्षकांसाठी सुद्धा पारितोषिक आहेत. आता संधी सोडू नका. विष्णू दादांतर्फे तर 500 रुपये आता भेटलेत. पण आता जेव्हा नवनाथकडे स्ट्राईक येईल, जर षटकार आला तर बाबा 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 2000 अधिक मिळतील. ते बोललो, ऐका तुम्ही, मी बोलतो बरोबर. हाँ तो वो भी बोला, हाँ तो बोला ना 1000 होएगा ना उसमें. यावेळेला अगदी सेन्सिबल फलंदाजी. प्रतिद्वंद्वी संघाला कसं अगदी घुटण्यावर आणायचं हे आता माहिती आहे. आता नवनाथ आलाय पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर. 500 रुपयांचं पारितोषिक तर लागू झालंच आहे. आता या बॉलवर जर षटकार आला तर अर्धशतक देखील पूर्ण होईल. विष्णुदादांतर्फे 500 रुपयांचं पारितोषिक देखील मिळेल आणि 2000 सुद्धा. 14 टाळ्या होऊन जाऊ द्या. 5 बॉल 5 षटकारानंतर 6व्या बॉलवर नाही. यावेळेला 6 बॉल षटकार तर नाही आलाय, पण चौकार आलाय. आता नवनाथची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. स्पर्धेतील पहिला दर्शक करणारा स्क्रीनवर नवनाथ मॅच दाखवायची आहे. एकदा प्रेक्षकांचा मानवंदना देखील तो स्वीकारतोय. सह्याद्री चषकात पहिल्या मी सांगितलं, मी एकटा नाही, मी एकटाच काफी आहे. आणि तीच फलंदाजी. यावेळेला पुन्हा एकदा मनगटी फटका, पुन्हा एकदा षटकार. 1 बॉल आधी जर हा षटकार आला असता 2500 रुपयांचा मानकरी तो ठरला असता. कम ऑन डीजे. यावेळेला अशी संधी जर आपण दिलीत तर नवनाथ सांगतोय थँक्यू फॉर द दिवाळी बंपर धमाका ऑफर. नो बॉल सुद्धा आहे. पुन्हा एकदा 2 बॉल मध्ये 2 षटकार लावले आहेत. पुन्हा एकदा 500 कमवण्याची अजून एक नामी संधी. कम ऑन डीजे.
खाली सरकताना ते दिसत आहेत. नो बॉलची संधी आहे. स्प्रिंट आहे. मध्ये 2 षटकार आलेत. ते सांगता येईल का? आलंय! आलंय! पुन्हा एकदा तो षटकार आलाय. प्रेक्षक नाहीये. प्लीज स्वयंसेवकांनो लक्ष द्या. दादांनो लक्ष द्या. बॉल मागतायत मैदानाच्या आत. बॉल द्या. 1000 रुपये तर आपल्या नावावर केलेच आहेत. आता विष्णू दादांच्या आता 1000 रुपये मिळतील आणि वैयक्तिक 71 धावांवर हा फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. आता निराश असेल. यावर सुद्धा मोठा फटका येण्याची नामी संधी होती, पण ती संधी आता गमावली आहे. आणि पहा, अजून एक घोषणा येते माझ्यातर्फे, ती देखील मी पोहोचवीन, पण त्याआधी फलंदाजीचा मनसोक्त आनंद घ्या. पुन्हा एकदा यावेळेला तर बस स्टॉपवर गेलाय. षटकार. कॅमेरामॅनला विनंती आहे, एकदा नवनाथवर फोकस करायचा आहे, कारण खेळ असा राहिलाय. धावसंख्या झाली आहे संघाची 100. 101 आहे आता टार्गेट. आणि वैयक्तिक खेळी जर आपण पाहिली नवनाथची, तर पहिला काही वेळ तो शांत होता. पहिली एक सिंगल, डबल, चौकार, 1-1, पण त्यानंतर जी एअर स्ट्राईक झाली आहे, षटकार, चौकार, षटकार, 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 चौकार, षटकार, 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 पुन्हा षटकार आणि एक सिंगल. आता जर नवनाथची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. प्रेक्षकांना विनंती करतोय, आले मैदान गाजवायला आणि गाजवलंय सुद्धा. मैदान कुठलाही असो, दरारा हा आमचाच असेल. यस डीजे. चालले आहेत, पण ती देखील एका सिंगल लाईन मध्ये. असं नाहीये की कोणी कुठेही विस्कळीत असकळीत असं मैदानाच्या आत जातोय. एक सिंगल लाईन करत ते चालले आहेत. आणि राकेश दादा, पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्या फक्त होती 14, पण त्यानंतर जी विध्वंसक खेळी नवनाथची आपण पाहिली, अगदी म्हणतात ना, पिचच काढायला घेतली त्यांनी. 101 धावांचं लक्ष आहे. आणि एकंदरीत जर वैयक्तिक आपण पाहिलं तर किती धावांवर खेळलाय हे देखील आमचे स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवतील. 77 धावा, 21 चेंडू आणि 77 धावांची अगदी विध्वंसक खेळी नवनाथने आता केली आहे. पण बोरवली नवापाडा संघ सुद्धा काही कमी नाहीये. त्यांच्याकडे सुद्धा एकूण एक बलाढ्य असे फलंदाज आहेत. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, क्रिकेटच्या खेळात मनाने जर हरलात तर कुठलाही सामना जिंकू शकणार नाही आहात. आणि जर मनामध्ये ती इच्छाशक्ती असली तर कुठलाही सामना जिंकण्यापासून तुम्हाला कुठलीही शक्ती रोखू शकणार नाहीये. आणि छावा पिक्चर मधला तो डायलॉग आठवा, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. म्हणूनच सांगतोय, प्रयत्न करा, प्रयत्नाती परमेश्वर, असं म्हटलं देखील गेलंय. पहिल्या 2 षटकात धावा आल्या नव्हत्या, त्यानंतर एअर स्ट्राईक झालंय. ज्याप्रमाणे आता युद्ध चाललंय आणि युद्धामध्ये जसे ड्रोन अटॅक होत आहेत ना, तेच ड्रोन अटॅक आपण पाहिले आज भारतात, आणि त्याचं पूर्ण क्रेडिट जात आहे नवनाथला. एक्स्ट्रा त्याच्या टीमचं नाव काय विसरलो यार. येऊर संघ, अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज.
आले का? आहे दादा आहेत. चला चला, मॅचला करूया सुरुवात. फलंदाज 3 पाठवा मैदानाच्या आत. फलंदाज जायला वेळ का लागतोय आज, मी तेच विचार करतोय सुद्धा. फलंदाज पाठवा, आपण आधीच बरेच उशीर लावला होता सर्वांनीच. फलंदाज एकत्रित पाठवा मैदानाच्या आत. आघाडीची जोडी तर जाईलच, पण त्यासोबत अजून एक फलंदाज पाठवा. आणि तिसरा फलंदाज तुमचा जोपर्यंत मैदानाच्या जाणार नाही, सामना हा सुरू होणारच नाहीये. म्हणून सांगतोय, तुमचा तिसरा फलंदाज सुद्धा पाठवा. 101 धावांचा उच्चांक आपण पाहतोय. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा. परत ऑन झाले. चला प्रेक्षकांनो, आता ऑफर तुमच्यासाठी वाढते. योगेश मदन दादांनी सांगितलेलं आहे की बाहेर जर कोणी झेल पकडला तर 100 रुपये त्यांच्यातर्फे होते. पण आता लुसी 11 मड यांच्यातर्फे सुद्धा सूचना आहे, मैदानाच्या बाहेर कॅच पकडा, आता एका झेलसाठी 200 रुपये असतील. लुसी 11 मड 100 रुपये आणि योगेश मदन यांच्यातर्फे 100 रुपये. आता कॅच पकडा, 200 रुपये. रविवारचा दिवस आहे, सोय पूर्ण होऊ शकते, चकना देखील येऊ शकतोय, तर तयारीत राहायचंय आता. बघा, ऑफर ऐकल्यानंतर स्कोररच्या मनात सुद्धा लड्डू फुटलेत. स्कोरर सांगतात कोणा दुसऱ्याला बसवा, चला आपण कॅच पकडायला जाऊ. पहिलाच बॉल, यावेळेला पहिल्याच बॉलवर मोठा फटका येतोय का? नाही. पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद. धावांची गती वाढवण्याच्या मोहात अडकला हा फलंदाज. पहिल्या बॉलवर पहिला धक्का. संघ आपण देखील आपल्या कर्णधाराला तयारी ठेवायचंय, कारण या मॅच लगेच नंतर तुमचा सामना असेल या मॅच मधील विजेत्या संघासोबत. पहिल्या बॉलवर पहिला धक्का आता लागतोय नवापाडा बोरिवली संघाला, कारण 1 धावांचा उच्चांक आता त्यांच्या समोर रचला गेलाय. 101 धावा म्हणजे या स्पर्धेतील सर्वाधिक धावा. आता त्यांना त्यांचा करायचा आहे पाठलाग. गोलंदाजीमध्ये सुद्धा नवनाथ आता कामगिरी त्याची दाखवतोय. फलंदाजी करत असताना अगदी बरसून पडलाय, आता गोलंदाजीमध्ये सुद्धा तेच. पुन्हा एकदा वाचलाय आता यशचांचा, अगदी जवळ निघून गेलाय हा बॉल. राकेश दादांचे सुपुत्र देखील मैदानाच्या आत आले आहेत आणि त्यांना देखील आपण पाहतोय अगदी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हातामध्ये देखील खाऊ आहे त्यांच्या, आणि त्याला देखील माहिती आहे आज रविवार आहे, आज मजा करण्याचा दिवस आहे. यावेळेला फ्लिक केलाय, पुन्हा एकदा खेळाडूच्या मस्तकावरती दस्तक ठोकत असताना हा बॉल चाललाय हवेच्या लाटांवर स्वार होत षटकाराकरिता 6 धावा. याला विशाल कामगिरी या मॅच मध्ये करावी लागेल. संधी आहे विशालकडे सुद्धा. पुन्हा एकदा विशालच्या बॅटमधनं मोठा फटका आलाय, प्रेक्षक तयार आहेत. नाही, प्रेक्षकांच्या हातून हा बॉल षटकार. पुन्हा एकदा 6 धावा. थँक्यू विजय. सुद्धा ती संधी आहे. 2 मध्ये 2 षटकार तर आले आहेत, 3 मध्ये 3 येतील का? यावेळेला ऑफ कटरचा केलाय प्रयोग, अगदी शेवटच्या श्रेणी बॉलचा ग्रिप बदलली आणि बॉल टप्पा पडल्यानंतर लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी बाहेरच्या दिशेने निघाला आणि आता डॉट बॉल सुद्धा येतोय. प्रत्येक षटकात आता 20 धावा तुम्हाला ठोकायच्याच आहेत, कारण रन रेट तशी आहे, मागणी तसा पुरवठा. यावेळेला बॅटची कड, आता नवनाथ सांगतोय यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद.
देवांग सुद्धा आपल्यासोबत जोडला गेलाय. आणि देवांग, ऐक ऐक देवांग, ऐक ऐक मला सांग, एक एक जरा सांग. जर आता समज जी टीम मॅच जिंकेल त्याला कुठली गाडी दिली पाहिजे? फॉर्च्युनर. आणि ऐक, दुसरा 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 जो सेकंड येईल संघ त्याला थार. बघा, फॉर्च्युनर आणि थार आहे. भेटेल ती तुम्हाला सुद्धा भेटेल. राकेश दादा ते करू शकतात. पण आता खेळण्यातली आहे की खरी आहे आता सध्या काही ठरेल. राकेश दादा नक्कीच ते देखील करू शकतात, कारण फ्री एंट्री मध्ये एवढी मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेत इतके मोठे पारितोषिक. आणि आता देवांगनी सांगितलंय थार आणि फॉर्च्युनर आहे. बघा आता तुमच्या हातात आहे. खेळ जर चांगला केला तर थार आणि फॉर्च्युनर मिळेल. धावसंख्या आपण जर पाहिली तर आतापर्यंत 14 धावा झाल्या आहेत. धावापाडा बोरिवलीकर ही मॅच सहजासहजी सोडणाऱ्यातला संघ नाहीये. ते देखील लढा देतील, ते देखील प्रयत्न करतील. त्यांच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे. आता क्षमता तुमची दाखवायची मैदानाच्या आत, आणि म्हणूनच हा संघ तयार झालाय. आता बोरिवलीवरनं थेट धावापाडा विभागाला बॉल बिलॉंग करत असताना हा संघ आपण पाहतोय. समोरची दिशा निवडली आहे, खेळाडू आहेत तिथे. एक धाव नक्कीच मिळेल. चांगला एफर्ट, बॉल आणलाय पुन्हा एकदा मैदानाच्या आत. आणि आज मला वाटतं मैदानात फक्त नवनाथच दिसतोय, कारण हा बॉल देखील नवनाथच्याच हातात गेलाय. 2 धावा, आणि या 2 धावेनिशी धाव संख्या आता 16 धावा आपण पाहतोय. 101 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठा उच्चांक आहे. यावेळेला मॅचची खेळ आहे. लॉंग शॉप रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. पाठलाग सुरू आहे, पण नाही थांबणार आहे हा बॉल. आउटफील्ड क्विक आहे, कारण अक्षयकरांनी हे मैदान अगदी तयारीतच ठेवलंय. चौकार येतोय. 4 धावा. चौकार आलाय. अशाच पद्धतीच्या फटकेबाजांची गरज आहे, आणि ती क्षमता देखील आहे. मोठे फटके आता खेळावे लागतील. यावेळेला पोल पाहूया सक्सेसफुल होतोय का. पुन्हा एकदा नवनाथ आलाय बॉलच्या खाली. पुन्हा एकदा विकेट आता गमवावी लागते. नक्कीच ही स्पर्धा आज क्रिकेटपटूंची शांत बनलीच आहे, आणि म्हणूनच गेल्या 2 दिवसात आपण जो क्रिकेटचा उच्चांक पाहिला तो आज 3ऱ्या आणि अंतिम दिवसात देखील येऊन पोहोचलाय. तशी आपण लाईव्ह स्ट्रीम पाहतोय ती PLD स्पोर्ट्स वर, म्हणजेच प्रमोद घाडगे यांची ही पहल, आणि त्याला देखील लगेच सबस्क्राईब करा. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण PLD स्पोर्ट्स वर देखील आपण पाहू शकताय. आणि आपल्याच गावातील एक मुलगा जो नक्कीच क्रिकेट देखील त्याच दर्जाचं खेळतोय, आणि त्याची ही संकल्पना ऑनलाईन YouTube चॅनल ओपन करण्याची, आणि मला वाटतंय लवकरच ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग देखील प्रमोद याच्या मार्फत आपण पाहणार आहोत, कारण त्यामध्ये देखील त्याला इंटरेस्ट आहे. आणि तो दिवस दूर नाहीये जेव्हा या गावाला देखील एक लाईव्ह चॅनल मिळेल. यावेळेला ब्लॉक होल आहे. ब्लॉक होल मध्ये केलेला हा बॉल, एक धाव तर नक्कीच मिळते. पुन्हा एकदा नवनाथ. इथे तिथे जिथे पाहाल तिथे आता नवनाथच आहे मैदानाच्या आत. नवापाडा बोरिवलीकर मॅच सोडू नका, प्रयत्न करत राहा. 2 ते 3 मोठे फटके प्रत्येक षटकात तुम्हाला खेळायचे आहेत, आणि ती खेळण्याची क्षमता देखील आहे तुमच्यात. यावेळेला सुद्धा ऑफ कटरचा प्रयोग नक्कीच केला होता. खेळाडू पुन्हा एकदा आहेत की मिड विकेटच्या दिशेने, आणि जोपर्यंत फेकी येईल ही 1 धाव झाली होती, पण आता पाहता पाहता या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत की काय. आता पहा, अशा चुका जेव्हा होतात त्याचं कारणीभूत तुम्ही स्वतःच असताय. तर तो खेळाडू इतक्या लांब वरून धावत पळत मेहनत त्यांनी केली आहे, बॅकअप केलाय त्यांनी, आणि मैदानात जर बॅकअप नसेल ना तर बॅकअप व्हायला वेळ लागत नाही. 3 4 लेफ्टीने गेला ना. 4 धावा पळून 4 आल्यात, आणि कोण विसरेल तो कालचा सामना. काळबादेवी विरुद्ध शीतला देवी असे 2 संघ. शेवटच्या बॉलवर गरज होती चौकाराची, आणि तो फटका खेळलेला सुद्धा, पण तो बॉल आत ढकलला. शेवटच्या क्षणी थ्रो चुकीचा झाला, आणि त्या थ्रोवर त्या 4 धावा देखील पूर्ण केल्या, आणि म्हणूनच शीतला देवी क्रिकेट क्लब या स्पर्धेच्या बाहेर देखील गेला.
पुन्हा एकदा नवनाथ येतोय गोलंदाजी मार्कवर. नवनाथला आपण पाहतोय या स्पर्धेत सर्वाधिक धावा त्याच्या बॅटमधनं ठोकल्या गेल्यात. यावेळेला सुद्धा चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव मिळेल. आता दुसऱ्याचा प्रयत्न होईल का हे देखील पाहावं लागेल. प्रयत्न होत नाहीये दुसऱ्याचा. एक सिंगल फक्त आता प्राप्त होते. यावेळेला समोरची दिशा निवडली आहे. मॅच अगदी शांतपणे पुढे चालली आहे. सिंगल डबल्सने येऊर संघाला जास्त फरक पडणारच नाहीये, कारण त्यांना माहिती आहे जर हा धावांचा उच्चांक पूर्ण करायचा आहे तर बिग हिट शिवाय आता पर्याय सुद्धा नाहीये. सिंगल डबलनी हा खेळ पुढे जाताना आपण पाहतोय धावा तितक्याशा येत नाहीये, त्या आता कराव्या लागतील. यावेळेला लेग कॅडर होता. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बैल आहे. पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे. त्यावेळेला फटका खेळलाय पुन्हा एकदा कवचच्या दिशेने. एक धाव पूर्ण झाली आहे आणि एकच धाव. सिंगल येते पुन्हा एकदा. नवनाथ यांनी स्वतःला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलंय. बॉलिंग मार्कवर स्वतःच्या फलंदाजीच्या जोरावर स्वतःच्या संघाला एका चांगल्या स्थितीपर्यंत नेऊन त्यांनी ठेवलंय. पण आता तो सांगतोय की मी गोलंदाजी देखील करणार आहे. ऑफ कटर यावेळेला पण वाईड यॉर्कर सुद्धा. फलंदाज तर पाहतच राहिला. बॉल डॉट येतोय. यावेळेला पुन्हा एकदा हा डॉट बॉल. ही मॅच अगदी आता शांतपणे पुढे सरसावते आणि शांतता मैदानाच्या आत आपण पाहतोय, पण ही शांतता वादळापूर्वीची आहे का हे देखील आता पाहावं लागेल. केला यावेळेला. बॉल मैदानाच्या आतच आहे. त्याला अडवला देखील जाईल आणि पाहता पाहता या दोन धावा देखील पूर्ण. त्याला किती किती आहे प्राइस? दोनदा 500-500 आहेत त्याला. आणि दादा असं दादांतर्फे 500 झाले ना. 1500 आहेत बरोबर ना. दोनदा हॅट्रिक केले आणि दादांतर्फे 500 हॅट्रिक 50 साठी. हा मग 1500 आहेत. नक्कीच. आता पहा ना, फर्स्ट इनिंग मध्ये 3 ओव्हर मध्ये 30 धावा होत्या येऊर संघाच्या आणि आता बोरिवलीकरांच्या 3 ओव्हर मध्ये 32 आहेत. म्हणजे जे काही बिघडलं तर शेवटच्या 2 षटकात 70 धावांहून जास्त धावा 12 चेंडूंमध्ये खर्च केल्या नवापाडा या संघाने. तुम्ही देखील ते करू शकता, कारण त्यांनी केलंय तर आम्ही का नाही, असा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल. कारण फर्स्ट इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना नवापाडा या संघाच्या भरमार चुका झाल्या आणि त्याच्यावरच आक्रमण देखील झालं. यावेळेला घडलंय काय? इथं डॉट बॉल येतोय. सामना आता बराच लांबलाय. चला अरे बॉईज, आपण हळूहळू आमच्या कॉम्बॉक्स कडे आलात तरीही चालेल. या पुढील सामना आपला आहे. तर अरे बॉईजच्या संघाला मी विनंती करतोय हळूवार पद्धतीने आपण चालायला आता सुरुवात करा. पुढची मॅच तुमची आपण खेळवतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल. हा बॉल देखील डॉट. सुरेश ला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. अगदी एक सडपातळ बांध्याचा हा गोलंदाज, पण गोलंदाजीचा जोर अगदी त्रिवार आपण पाहतोय. सलगच्या 2 चेंडूंमध्ये हे 2 डॉट बॉल आता येत आहेत. आता संधी आहे. संधी आहे पुन्हा एकदा. खेळाडू येतोय बॉलच्या खाली. बराच वेळ बॉल हवेत, पण आता बघा. टांगा पलटी घोडे फरार. बॉल अगदी किती वेळ आकाशात होता. हा झेल अगदी झालाच पाहिजे होता, पण सुरेश सांगतोय माझ्या विकेटचा चान्स का गमावलास? अगदी सहज सोपा झेल होता. पुन्हा एकदा त्याच दिशेने आता फटका आहे. तोच खेळाडू येतोय बॉलच्या खाली आणि आता पहा, हा दर्जा आहे. याआधी मी चुकलो, पण आता ती चूक होणार नाहीये. सफलता मिळते सुरेशला. फलंदाज होतोय बाद.
यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. सुरेश याच्या चेहऱ्यावरचे रिॲक्शन्स पाहताना माहिती आहे की बचावलाय आता फलंदाज. पुन्हा एकदा विकेट करायचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये. अजून एक डॉट बॉल येतोय आणि मला वाटतंय नक्कीच या षटकाची देखील आता होते समाप्ती. आणि या षटकात सुरेश यांनी फक्त धावा खर्च केले आहेत 1 आणि फलंदाज सुद्धा बाद केला 1. शेवटचं एक षटक आता येते मैदानाच्या आत. मिनिटा आधी वळूयात पुन्हा एकदा आमच्या डीजे कडे. शेवटचे 6 चेंडू हाताळण्याकरिता विश्वास आलाय. संघाचा विश्वास आता पूर्ण करतोय का पाहावं लागेल. पहिल्या बॉलवर विश्वासार्थ गोलंदाजी करतोय फलंदाज बाद. मार्कवर आणि यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. चला अरे बॉईज प्लीज कर्णधार या लगेच, कारण या मॅच नंतर लगेच आपण टॉस आणि त्यानंतर मॅचला देखील करणार आहोत सुरुवात. कुठलाही ब्रेक नसेल. वाईट बॉल येतोय. 4 षटकांचा सामना असेल यानंतरचा. याकडे नक्कीच नोंद घ्यायची सर्वांनीच. 4 षटकांचा सामना आपण खेळवणार आहोत. पुन्हा एकदा आता घडलंय काय तर डॉट बॉल येतोय. शांत चालली आहे सेकंड इनिंग. अगदी शांत पाहतोय. त्याला कारण देखील आहे. नवनाथची ती फलंदाजी. यावेळेला शॉर्ट बॉल खेळण्याचा प्रयत्न. पूल काही झालेला नाहीये. कसं माहितीये शेवटच्या किती बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बोरिवली संघ आपण नक्कीच या स्पर्धेत सहभागी झाला. चांगला खेळ आपला आज होऊ शकलेला नाहीये, पण प्रत्येक दिवस हा वेगळा असतोय. जाता जाता पुन्हा एकदा षटकार येईल का, पण नाही. नवनाथ आहे बॉलच्या खाली आणि आज जिथे कुठे पाहाल तिथे नवनाथच नवनाथ. केलाय पुन्हा एकदा नवनाथ आणि पुन्हा एकदा कॅच टिपली आहे. या मॅच मध्ये 4 झेल सुद्धा टिपले आहेत नवनाथने. 77 धावा सुद्धा केल्या आहेत. षटक हाताळत असताना 2 विकेट सुद्धा आपल्या नावावर केल्या आहेत. म्हणजेच काय तर मॅन ऑफ द मॅचचा निर्णय अगदी स्पष्ट आहे. आता आमंत्रित करतोय मी नवनाथला, तुला देखील यायचंय मॅन ऑफ द मॅच आणि तुझं कॅश प्राइज तुला स्वीकारायचंय. आणि अरे बॉईज आपण देखील कर्णधार पाठवून द्या.